गजाननं भूतगणादिसेवितं कभीतजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि युगनेश्वरपादपङ्कजम् आरूढाश्वैतहंसे भ्रमति च गगने दक्षिणे चाक्षसूत्रम् वामे अस्ति च दिव्याम्बर कनकमयं पुस्तकं ज्ञानगम्यं सा विना वादयन्ति स्वकरकरजपहि शास्त्रविज्ञानशब्दहि क्रीडन्ति दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महयोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवस्तिरम एकेकाक्षरं पुंसां महापातकनाशनम अम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी अनेकनेनोबा साधन अमुचा विषय हरिकीर्तन प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त काळी बोरी मुक्कामी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत शिरोमणी देवाचे अतिशय लाडके असणारे नामदेव महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवी करता घेतला। अभंग कोणाचा? नारायण महाराजांचे चिरंजीव नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज। नारायण महाराज या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला परंपरा सांगतात। आता परंपरा सांगणाराला बरं वाटत असते पण ऐकणाराला राग येत असते। अगोदर माफी मागून बोलतो, या अभंगातून बोलल्यानंतर कोणाला राग येण्याची शक्यता आहे, मग बोलू का नको? हा बोलू ना। ते नारायण महाराज तुम्हा आम्हाला या अभंगातून परंपरा सांगतात। आपली परंपरा काय? नारायण महाराज म्हणाले, आमचं व्रत कोणतं, आमचा देव कोणता, आमचं तीर्थ कोणतं, बर आम्हाला संगती कोणाची, आमचं धन कोणतं, असे 6 मुद्दे या अभंगात नारायण महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात। का सांगतात तो? कारण लोक आता परंपरा सोडून वागा लागली म्हणून। त्यांना कदाचित कळालं असेल 700 वर्षाच्या अगोदर की कलियुगात येणारे लोक परंपरा ठेवणार नाहीत, म्हणून यांना सांगितलं पाहिजेत, म्हणून या अभंगाद्वारे परंपरा सांगतात। पहिली गोष्ट, आमचं व्रत कोणतं। मग असा अभंग निवडला। अभंगाच्या सविस्तर भावार्थात शिरण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संबंधाने 2 गोष्टी सांगणं अतिशय गरजेचं आहे। आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह तथा सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, तुकाराम महाराज चरित्र, संगीत रामायण, हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन असा या ठिकाणी दिवसभर दुमदुमून टाकणारा कार्यक्रम गावामध्ये चालू आहे। किती वर्ष आहे? वर्ष किती आहे? अनादी कालापासून चालू आहे, अंत नाही मध्य नाही महाराज, आहे का नाही?
बरोबर. म्हणजे फार जुना सप्ताह आहे हा आणि पुढे चालूच राहणार आहे, कारण भगवंताची कृपा आहे. जगदंबा मातेचा दरबार आहे, इकडे भगवान शिवजी आहेत, आणखी हॉलमध्ये पांडुरंग परमात्मा सुद्धा आहेत. म्हणजे सर्व देवाचं हे दालन आहे, अर्थात सर्व देवालय आहे, सर्व देवाचे मंदिर या ठिकाणी आहेत. आणि या देवाच्या मंदिरामध्ये रामकथा बोलू नका, फक्त जिथे जागा सापडेल तिथे बसा. बाबा सरका बरं पुढे, जरा सरका बाबा पुढे, सरका जागा या पायापर्यंत या लगी या. ए बाळा तू इकडे, ए बाळा ये तू इकडे, गुळ द्रोण कुठे गुळात ये बाई तिथे बारक नका. म्हणून हा कार्यक्रम अनादी आहे, आताही चालू आहे आणि पुढे चालू राहणार आहे. मागे 5-7 वर्ष अगोदर एक वेळ मी आलो होतो कीर्तनासाठी, मला वर्ष आठवणार नाही, पण यावर्षी आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीने, तरुण बांधवाच्या प्रयत्नातून, ज्येष्ठ नागरिकाच्या मार्गदर्शनाने बरं का, पाटील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने चालत असणारा हा कार्यक्रम शेतमजूर, शेतकरी, कर्मचारी, आणखी व्यापारी, सर्वच लोकांचा या कार्यक्रमाला हातभार लागत असतो. या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली सेवा, मग सेवा म्हटल्यानंतर कोणीतरी घ्यावी लागते, फोन करावे लागतात. मग आपल्या गावातील सुंदर गायनाचार्य हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम दादा, आडनाव ढेंगळे, पुरुषोत्तम दादानी मला 15 दिवसाच्या अगोदर महाराज फोन केला, महाराज कीर्तनाची सेवा द्या. म्हटलं काय हरकत नाही, कारण आपण सेवेकरताच आलो महाराज. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. नंतर आपल्या गावातले हरिभक्तीपरायण कीर्तनकार गायनाचार्य आमचे विष्णू महाराज खडसे भागवत कार्य, नंतर हरिभक्तीपरायण हिजराव महाराज बचाटे, आपली भेट झाली होती एक. नंतर आमच्या उकिलचे चोपदार, नाव विष्णू महाराज. दुसरे चोपदार आपल्या गावातले काय नाव आहे, संभाजी महाराज नरवाडी आणि निंबाजी महाराज. बरं, संभाजी म्हणा निंबाजी म्हणा, निंबाजीपेक्षा संभाजी बरं आहे का नाही, आजपासून संभाजीच म्हणा, आणि शरीर सुद्धा तसं जे महाराज संभाजी राजासारखं. मग आपल्या गावातले सोबदार या ठिकाणी खरोखर त्यांना सोबदाराचा बहाणा शोभला आहे का नाही. नंतर ही सर्व बालगोपाल मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज, बोडखे बापूरकर यांच्या संस्थेमध्ये शिकणारी सर्व लहान थोर मंडळी, छोटी छोटी मुलं आहेत महाराज, यांचं काय कौतुक करावं. आणि हे लहान लहान मुलं शिकवणं एवढं सोपं काम नाही महाराज. आपल्या घरचे 2 लेकरं आपल्याला शिकवता येत नाहीत. आपण बाहेर ट्युशन लावतो किंवा हॉस्टेलला ठेवतो, पण हे अनेक गावाहून आलेले विद्यार्थी, वेगवेगळ्याचे स्वभाव वेगवेगळे आहे की नाही, तरीसुद्धा जगन्नाथ महाराज त्यांना सुंदर शिकवतात. पखवाज आहे की नाही, टाळ, चाली, कीर्तनसुद्धा करतात या मंडळीपैकी असे सर्व विद्यार्थीगण. नंतर आपल्या गावातले तुकाराम बाबा विनेकरी, वा कार्यक्रमसुद्धा तुकाराम बीजेच्या निमित्ताने आहे आणि विनेकरीसुद्धा तुकाराम महाराज. जानली महाराज अनेक वर्ष वारकरी शिक्षण संस्था चालवली आणि मृदंगाचा अभ्यास केला आणि इतर मुलांना शिकवतात असे आमचे शिवबंधू बरं का, जगन्नाथ महाराज मृदंगाचार्य. मला वाटते ते या गावचे भाचे आहेत. बरं, वा चांगली गोष्ट आहे. मामाच्या गावात महाराज काहीतरी कर्तबगारी केली पाहिजेत, नाही तर बरेच मामाच्या गावात करतात तर कर्तबगारी, पण यांची कर्तबगारी वेगळी. तुमच्या लक्षात आली असं अक्षर. बरेच लोक मामाच्या गावात कर्तबगारी करतात, पण जगन्नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाचा हा विशेष वसा घेऊन आपल्या गावामध्ये, मामाच्या गावामध्ये सुंदर कार्यक्रम राबवतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तद्वत दररोजचे अन्नदाते आहेत महाराज. अन्नदाते फार महत्त्वाचे आहेत. आज एकादशी तरी फराळ दाते होते. अन्नदानाला फार किंमत आहे महाराज. हां वा, अन्नदाते, फराळदाते हे फार महान अधिकारी आहेत. कारण अन्नदानाशिवाय ज्ञानदान चालत नाही. बोलू नका आजीमाय, जिथे जागा भेटेल तिथे बसा. म्हणून अन्नदान करत असतील 7 दिवसाचे, आज एकादशी फराळ असेल, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण या युगामध्ये दुसरं दान घडत नाही महाराज. आपल्याकडून काय दान करणार आपण, बारीक विचार करा. पूर्वीच्या काळामध्ये सोनं दान करायची, आता सोनं दान घडल?
बारीक विचार करा, सोनं दान घडेल का? आता होतं सोनं भारतात, पण आता नाही. कारण राजा दशरथाला राम नावाचा मुलगा झाला, तर राजा दशरथजीने ज्या बाईने निरोप आणला त्या बाईला हिरा माणिक मोत्याचा हार अंगावर फेकला महाराज. एवढे लोक दान धर्म करणारे होते. धर्मराजाने यज्ञ केला तर सोन्याच्या मोहरा दिल्या जायच्या ब्राह्मणाला, बरं का. आता देता येईल? सोनं नाही आता महाराज. असतं तर आपल्या प्रत्येकाच्या बोटात एक एक अंगठी असती का नाही? पहा ना, आपली बोट सर्वांच्या खाली आहेत महाराज. सफेद कपडे खिशे खाली, दिल हौशी. सफेद कपडे खाली आहेत महाराज, हे का नाही? मग सोनं दान घडत नाही. मी अन्नदाना करता बोलतो हा. अन्नदान फराळ दाते, फराळ दान करणारे. काळ बदलला महाराज. सोना दानाच्या ऐवजी नंतर द्वापारयुगामध्ये लोक गायी दान करत होते. गाय. आता गाय दान घडते? कारण ती नाही ना आपल्याकडे. कारण वस्तू कोणती दान केली जाते? जी वस्तू आपल्याकडे भरपूर आहे ती. जी आपल्याकडे वस्तू उपलब्ध नाही तिचं दान होऊ शकत नाही. पूर्वी गाय दान केले जायचे. ब्राह्मणाला गाय दान, आणखी भाटाला गाय दान द्यायचे. भाट येत असतील ना अजूनही? भाट आपली वंशावळ सांगणारे, त्या भाटाला गाय दान करायचे लोक. लग्नात सुद्धा मुलीचा बाप मुलीला कन्यादानात एक गाय दान देत होता. आता देता येईल का? आता देतात, पण पितळीच्या गाई. पितळ्याच्या गाई म्हणजे चारा टाकायचं काम नाही, शेण काढायचं काम नाही. कोणी शहाण्यानं पद्धत काढली काही पता नाही महाराज. नाही तर मी काही जास्त वयाचा माणूस नाही, पण पूर्वी अशी पितळेची गाय दान देत नव्हती. गाय कोणती दान करायचे? जिवंत गाय दान करायची. पण आता ती जिवंत गायीच राहिल्या नाही. आता लोकांनी पळवाट काढली. पितळाची गाय, रोज देवपूजा होते. शेण काढायचं काम तुमचं भाग्य. शेण काढायचं काम नाही, चारा टाकायचं काम नाही, दूध डेअरी बरे. म्हणून गोदान घडत नाही. आता गोदान नाहीच ना महाराज. आता मी सुद्धा चांगला कास्तकार माणूस आहे. माझ्याकडे एकच गाय आहे. ती वडील हे तोपर्यंत आहे. महाराजांना गाय पाळू शकत नाही आपण, पण गाय पाळली पाहिजे असं शास्त्र सांगते. गोष्ट खरी आहे. पण गायच राहिली नाही महाराज. का राहिली नाही? माझं पुष्यगावला भागवत चालू होतं मागच्या महिन्यात. गोवर्धन पर्वताची कथा. मी पुजाऱ्याला म्हणलं गाय आणा. तो मला गाय नाही महाराज, मग शेळी आणा. शेळी नाही, काही दिवसानं कुकूच कू. बऱ्याच लोकांनी कुक्कुट पालन टाकले महाराज. माळकऱ्याच्या पोऱ्याने टाकले. आता काय सांगतो? खरंच सांगा, आपण कुक्कुट पालन टाकाय पाहिजे का? ओ पाटील, नाही टाकाय पाहिजे. आमच्या गावात 6 कुक्कुट पालन येतात. आता लाज वाटते महाराज. कुक्कुट पालन टाकणं हा पाटील माणसाचा धंदा नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल. लोक आता पैसा भेटे म्हणून कोणताही उद्योग करायला लागले. गाय राहिली नाही. गायीची जागा शेळीने घेतली. शेळीची जागा काही दिवसांनी कोंबडी घेईल. कळालं? गाय दान नाही. चला पुढे. काही काळामध्ये भूदान करत होते लोक, जमीन दान करत होते. आता घडल? आमच्या गावात मारुती संस्थानला 6 एकर जमीन आहे. आता 6 गुंठे नाही, 2 गुंठे होत नाही. मला जर कोणी म्हणलं महाराज गजानन महाराजाचं मंदिर बांधायचं, तुम्ही गुंठाभर जागा देता का? म्हणलं कशी देऊ बाबा, माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. त्याच्यात 2 पोरं. किती झाली? 2-2 एकर. पुन्हा येईल 2-2 पोरं. किती झाली? एकर. पुन्हा येईल 2-2 पोरं. होतील? झाली नाहीत, होतील. किती झाली? पुढं बंगला, मागं मिरच्या. जमीनच झाली. मी बोलतोय, कळते ना? म्हणून सोनं दान नाही, आणखी गोदान नाही, भूदान नाही. फक्त या कलियुगात राहिलं अन्नदान. अरे घ्यायचं असेल तर हरीचं नाम, द्यायचं असेल तर अन्नदान, तरुण जायचं असेल तर लिनता, आणि डुबायचं असेल तर अभिमान. विठाला अन्नदाते सप्ताहामध्ये काही माणसं म्हणतील महाराज सप्त्यापुरता अन्नदान तुम्ही सांगा लागले. मग लग्न जर केलं जोरात आणि त्यात जर अन्नदान केलं तर? लग्नात लोक, बरेच लोक जीव घालतात तर पोरीच्या लग्नात, पोराच्या लग्नात. मग मुलीच्या लग्नात जेवढं आपण दान करतो, हे हातात घ्यान पेन की बाहेर फेकून द्या ना. जाऊ दे कसं काय? मी उचलून टाकू का? आपण बिंडकेल घ्यायला जर कदाचित कोणी तलवार आणली तर नाही का घरी पळून जाणार आपण? असू दे होत असते. सबसे जान प्यारी आहे. सर्वजण जीवाला घाबरतात. असू द्या. काय चालू होतं आपलं? अन्नदानाबद्दल बोलत होतो महाराज. अन्नदाते फार श्रेष्ठ आहे. सप्त्यापुरतं अन्नदान श्रेष्ठ आहे. लग्नामध्ये आपण मुला मुलीच्या लग्नामध्ये अनेक प्रकारचं पंक्ती करतो मोठमोठ्या. मुलीच्या लग्नातलं जे पंगत असते ती अन्नदान होते का? कर्तव्य. ऐका, मग मुलीच्या लग्नात आपण पंगत करतो, पाप का पुण्य? तुम्ही बरेच मुलीचे लग्न केले असते, मग पाप का पुण्य? 6 केले का?
मुलीच्या लग्नात केलेलं अन्नदान पाप होत नाही, पण पुण्य कवडीचं नाही. विठाला कान उघडून आहे का? मुलीच्या लग्नातलं अन्नदान होत नाही. का होत नाही का? समजा मला मुलीचं लग्न करायचं, सर्व गाव जीव घालायचं उदाहरणार्थ. मग 22व्या वर्षी 20व्या वर्षी मुलीचं लग्न करायला लागते. ते मग 22 वर्ष कोणाचं खाल्लं नाही का? गावातल्या लोकांचं पहिल्या पंक्तीत जेवलं वाढायला राहिलो नाही. म्हणजे लोकांचं खाल्लं आणि एकदा गाव जेऊ घातलं. याला आमच्याकडे फिटमफाट म्हणतात. फिटमफाट परत फेड नाही म्हणत. पर फिटमफाट म्हटल्यावर त्या ठिकाणी पुण्यही नाही पाप नाही. पण भागवतातले रामायणातले सप्त्यातले 4 लोक जरी जेऊ घातले तर पुण्य होते. म्हणून या ठिकाणी येथे कशी तर दिधल्या अन्न होय कोटीचे कोटी कुळाचे उदाहरण. महाराज मला वाटते राजा धर्माच्या पंक्तीमध्ये शुकाचार्याने एक शीत खाल्लं होतं. काय झालं? घंटे आनंद वाजत घंटे आनंद वाजत शुक खाये एक सीतम सुख खाये एक सीता सुख खाये एक सीता सुख खाये एक सीता घंटे आनंद वाजत घंटे आनंद वाजत घंटे आनंद वाजत घंटे धर्मराजाच्या घरी एक शीत खाल्लं होतं. कोण? राजा परीक्षितीने. भागवतातला विषय हा. तर महाराज घंटा वाजत होता स्वर्गातला. टन टन टन. एवढं अन्नदानाचं पुण्य आहे महाराज. म्हणजे अन्नदाते 7 दिवसाचे 14 धन, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. दुसरी गोष्ट, सप्ताह म्हटलं की आधुनिक काळामध्ये आर्थिक बाबत आहे. कारण पैशाशिवाय काहीच नाही. आपण म्हणतो पैशाचं काही नाही, पण पैशाशिवाय होत नाही, काहीच होत नाही महाराज. म्हातारं खिशात टाकल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नाही. कोणतं म्हातारं? आत्माराम पाटील नाही, गांधी. गांधी खिशात टाका मग घराच्या बाहेर पडा महाराज. काय त्या म्हाताऱ्याचं पुण्य असेल काही कळत नाही महाराज. हा, लोक म्हणतात महात्मा गांधीने असं केलं तसं केलं. तसा बापू झालाच नाही अजून, म्हणून त्याचे प्रत्येक नोटवर त्याचा शिक्का. मग आपल्या आज्याचा काउंट नाही त्याच्यावर? कुण्याकडे महात्मा गांधीने असं केलं, महात्मा गांधीने तसं केलं तर तुझ्या पंजोबाचा टाक मग फोटो त्याच्यावर. त्याच्यासारखा तर नेता झाला नाही महाराज. अंगावर कपडा नव्हता. विठाला विठाला हा विठाला 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 विठाला. फक्त मवाळवादी होते लोकमान्य टिळक हे जहालवादी होते. हे जर माणसं शिकलेले असेल तर कळले. 2 मतवादी होते त्या काळात. एक जहाल मतवादी आणि एक मवाळ मतवादी. पण लोकमान्य टिळकांनी महाराज प्रयत्न केले खूप, पण शेवटी प्रयत्नाला यश कोणाचे आलं? महात्मा गांधीजीचे. लक्षात घ्या महाराज. त्यांनी इंग्रजाला चले जाओ सांगितलं महाराजांनी. ते निघून गेल्यानंतर त्यांचा अन्याय झाला आपल्यावर. मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, पण पैशाशिवाय काहीच नाही. मग ती पैशाची झीज भरून काढण्याकरता 7ही दिवसाच्या कीर्तनकाराचं सौजन्य घेतलं महाराज. 7 जणांनी. बरोबर आहे. मग 7ही जणाला कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या धनामध्ये शुद्धी हो, त्यांच्या घरामध्ये भरभराटी हो, विपुल संपत्ती प्राप्त हो, त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो. कोणाला? ज्यांनी 7 दिवसाचं सौजन्य घेतलं त्यांना. त्यातल्या त्यात आजचे सौजन्य घेणारे, किंबहुना मला ज्यांनी दत्तक घेतलं आजच्या पुरतं. दत्तक म्हणजे इस्टेटीत नाहीत. कुठे ते विजू दादा गेले काय उठून? ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनापुरतं दत्तक घेतलं आमचे असे दत्तात्रय, श्रीपद बचाटे. त्यांचे चिरंजीव कोण? विजयदादा. बरोबर आहे. नाव चुकीचं आहे का? बरोबर आहे. तुमचं नाव दत्तात्रय. दत्तात्रय श्रीपद कुठे आहेत का? वा वा वा, धन्यवाद. ते तुमचे चिरंजीव होते नाही का? तुमचं नाव दत्तात्रय श्रीपद बचाटे यांनी महाराज या ठिकाणी आता सौजन्य घेतलं. त्यांच्या धनाची शुद्धी व्हावी. कारण दान केल्याशिवाय धनाची शुद्धी होत नाही.
पुन्हा बोलू भागवतात विषय. धन जर दान केलं तर देव आपल्या घरी काम करतो. मी पदरचं बोलणार नाही, भागवत उघडा. भागवतामध्ये राजाने 3 पावलं जमीन दान केली. कोणत्या राजाने केली? बळीराजाने. कोणाला दान केली? वामन भगवंताला. सरळ उत्तर. नाही आलं तर काहीच नाही. मी काही विचारलं तुम्हाला काय चालू आहे, तुम्हाला कीर्तन चालू आहे असं म्हणायचं. असं काही डोक्याला ताण घ्यायचा नाही. राजा बलीने 3 पावलं जमीन दान केली वामन देवाला. तर महाराज पुढे त्या वामन भगवंताला त्याच्या दारी द्वारपाळ व्हावं लागलं. कोणाच्या दारी? बळीराजाच्या दारी. म्हणून जे दान धर्म करतात त्यांच्या घरी देव पाणी भरत असतो. विठाला प्रस्तावना. महाराज ज्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी रामकथा चालू आहे असे हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र असणारे संतोष महाराज खडसे. पण वाटते ती बिमार असल्यामुळे रामायण कोण सांगते? त्यांचे बंधू हां भागवत किती रामायण लिहिली म्हणून. तर असू द्या, काय कोणती का कथा आहे, हरिकथा असो रामकथा असो, देवाचीच कथा आहे महाराज. वास्तविक देव किती येतो? रामकथा असो, हरिकथा असो, का शिवकथा असो, का देवी कथा असो, देव किती येत? वा काय उत्तर दे, टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा. जगाच्या पाठीवर देव एकच आहे, पण देवाने नाना अवतार घेतले, अनेक अवतार घेतले महाराज. त्यानं देव एकच आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कृपालू दिना अनंत अवतार भक्ता कारणे कनवाळू कृपालू दिना लागे उधरे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. वा काय आवाज आला लागला. काय नाव आहे यांचं? अरुण भाऊ चनखोरे. इथलेच? हो, अरुण भाऊ चनखोरे. वा चांगली सिस्टीम आहे. वा आनंद वाटला मला. विनेकरी बाबा याच गावातले का? पहाऱ्याची विनेकरी. वा वा चांगले. ऑपरेशन झालं डोळ्याचं तरी महाराज विना घ्या लागले. वा तुमचे डोळे चांगले होतील आणि तुम्हाला नजर चांगली येईल. मला वाटते आता 2-2 तास आहे का विना? रात्री कोण घेते विना? रात्री कीर्तन सुटल्यावर येत असतात का? बाकीचे कोणाचा नंबर नसते? असतात मित्रमंडळी आहे की नाही? बरी चांगली गोष्ट आहे. मला वाटते छोटे छोटे मुलं विना घेतात असं माझ्या कानावर आलं आहे का नाही? शिवराज मुद्रित असं काहीतरी त्यांचं मंडळ आहे ना. हां शिवमुद्रित असं मंडळी. ते म्हणतात आम्ही महाराज आम्ही रात्री विना घेत असतो. चांगली गोष्ट आहे महाराज. तरुणाने आपला वेळ वाया व्यर्थ गमवल्यापेक्षा विना घेण्यामध्ये जर वेळ घालवला तर काही ना काही चिंतन होईल आणि काहीतरी परमार्थ घडेल. धन्यवाद त्या तरुणांना जे रात्री विना घेतात. विठाला विठाला नंतर गाथा पारायणे महाराज. तुकोबऱ्याच्या गाथ्याचं पारायण चालू आहे. कारण सध्या तुकोबऱ्याच्या बीजचा कार्यक्रम चालू आहे. मला वाटते सध्या देहूला कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम आहे महाराज. न भूतो न भविष्यंती असा फार जोराचा काम. आपण देहूला सर्वजण जाऊ शकत नाही, पण आपल्याच गावात असा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा म्हणून गावकऱ्यांचे फार प्रयत्न चालू आहेत महाराज. म्हणून आज अभंगसुद्धा तसाच घेतला. एकादशी माझ्या वाट्याला आली. नारायण महाराज तुम्हाला उपदेश करतात या अभंगाद्वारे की व्रत कोणतं करायचं, व्रत कोणतं करावं. कारण सध्या व्रताचा सुळसुळा सुरू झाला महाराज. ज्याच्या मनात येईल ते व्रत करायला लागले माणसं. पण महाराज म्हणतात सर्व व्रताचा जर राजा असेल तर कोण नाही महाराज? एकादशी सारखं व्रतच नाही महाराज. बाकीचे किती उपवास करा तुम्ही आणि एकादशी जर नाही केली तर किती उपवास केले तर फळ नाही. विठाला एक जरी एकादशी केली आणि बाकीचे उपवास नाही जरी केले तरी चालतील. मी तुम्हाला प्रमाणानं सांगेन. एकच एकादशी किंवा लागून त्याला सोमवार करा. बाकीचे व्रत करायची गरज नाही.
कारण एकादशी हा व्रताचा राजा आहे. मग एकादशी केली पाहिजे. अलीकडे किती व्रत झाले महाराज. आता मी कट्टर एकादशी करणार. आमच्या घरी मंगळवार सुरू केले. कोण कोण घरच्या लोकांनी. मी म्हणलं मंगळवार कशाला धरते. म्हणजे मंगळा गौरीचे. वा रे वा गौरी. मी काय म्हणतो आता दादा उत्तर दे की देव एकच आहे. देव असो का देवी असो. देवो देवी मीची झालो. ही पंढरपूरची देवी इथे येऊन बसली महाराज. मी बोलत नाही संत बोलले. तू भक्तजन वत्सले वो करी कृपा. बर आणखी पुन्हा बोलू महाराज. जनाबाई तर त्याच विठ्ठलाला विठाबाई म्हणते. ये ग विठाबाई. ये ग विठाबाई. ये ग विठाबाई. ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई. माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. माझे पंढरीचे आये. माझे पंढरीचे आई. भीमा चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. पाहिते आता देवदेवी मीच झालो. कसं प्रमाण सांगते. जनाबाई त्या विठ्ठलाला विठाबाई म्हणते. देव सहन करते. आपण करू का सहन. समजा माझं नाव प्रभू आहे किंवा प्रभाकर आहे. मला जर कोणी प्रभावती म्हणलं तर मी सहन करेल का हो. नाही करणार. आता हे निंबाजी पाटील आहेत. यायला जर निंबाबाई म्हणलं तर हट. म्हणजे आपण स्त्रीवाचक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही. पण देवाला का ऐकून घेतलं. मग हे म्हणली का जनाबाई की ये ग विठाबाई. स्त्रीवाचक हे का पुरुषवाचक शब्द आहे. ओ वाकतकर. विठाबाई हा शब्द पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक आहे. स्त्रीवाचक आहे. मग देवाला का सहन केला. देवाला माहित आहे की मीच देवीचं रूप घेऊन बसलो. देवो देवी मीच झालो. पुन्हा पटवून देईल मी. देव एक कसा आहे आणि त्याने नावं कशी आणि घेतली. समजा आता हे बापू माझ्यासमोर बसले. तुम्हाला लाग नाही मी बोलतो तर. हां काय नाव तुमचं. प्रल्हाद. वा बाबाचं नाव प्रल्हाद हे का नाही. मग माणूस एकच प्रल्हाद नावाचे. मग तुमचा मित्र तुम्हाला काय म्हणते. प्रल्हाद म्हणते. बरोबर आहे. तुमचा लहान भाऊ तुम्हाला काय म्हणते. दादा. वा हां दादा. माणूस एकच. हा लक्षात घ्या. त्यांना समवयस्क माणूस प्रल्हाद म्हणतो. लहान भाऊ दादा म्हणतो. ऐका पुढे. मार्मिकता दृष्टांता सिद्धांत पटवून देण्याकरता असतो. तुमचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो. बाबा. बाबा म्हणतो. वा. तुमचा नातू तुम्हाला काय म्हणतो. आजे बाबा म्हणतो. वा माणूस एकच. लक्षात घ्या. हां बर. तुमचा भावाचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो. तात्या. काका. साडींचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो. काका. वा. तुमचा भाचा तुम्हाला काय म्हणतो. बहीणचा मुलगा. मामा. वा. तुमची पत्नी तुम्हाला काय म्हणते. मामा. मामा कशी म्हणाल. पत्नी मामा कशी म्हणाल. हा पत्नी काय म्हणाल. आमच्या घरचे मालक म्हणाल. आहे का नाही. हा आमच्या वामनचा बाप म्हणाल. वामन जर पोराचं नाव असेल. पण मामा म्हणू शकत नाही. माणूस प्रल्हाद बाबा एकच आहेत. बरोबर आहे. पण त्यांना हाका मारणारे लोक. दृष्टांत संपला. तसा देव एकच आहे. कोणी देवाला त्या पांडुरंग म्हणेल. कोणी त्याला महादेव म्हणेल. कोणी त्याला देवी म्हणेल. कोणी त्याला खंडोबा म्हणेल. कोणी त्याला मसोबा म्हणेल. पण देव मात्र त्यांना अवतार तुमच्या आमच्या जसा जसा समय पडला तसा तसा त्याने अवतार घेतला. का. कारण भक्ताचे मनोरथ त्याला पूर्ण करावे लागतात महाराज. तसं तसं तो रूप धारण करतो. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. हा विसोय धरोनिया. पूर्वी धरा विते इच्छा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरा विते इच्छा.
तैसा वा. ते कुठे चालले गड्या उठून? चहा ठेवतात का? बरं जाऊ द्या, जाऊ द्या. चहा ठेवतो म्हणजे जाऊ द्या. ते गेलेच गेले, आता कोणी उठायचं नाही. कोणी जर उठून गेले त्याच्या संगत जातो मी कन त्याच्या पाया पडायचं आणि चला कीर्तन आले. बरं फोन आला होता मग ठीक आहे. काय चालू होतं आपलं? कीर्तन. हा मी काही म्हणू कीर्तन. वा. एका गावात मी भागवत सांगू लागलो. मी म्हटलं ध्रुव बाळ कोणाचा मुलगा होता? ते म्हणजे त्याच्या बापाचा होता. जास्त डोक्याला ताण द्यायचं काम नाही. कुठे बसावं त्याचा बाप कोण, आजा कोण? दशमस्कंदामध्ये मी पुन्हा म्हटलं भगवान कृष्ण परमात्म्याने आपली सुभद्रा नावाची बहीण कोणाला दिली? ती म्हणजे त्याच्या नवऱ्याला दिली. म्हणजे जास्त ताण घ्यायचं कुठं बसावं? जवाई कोण आणि काय? आता नवऱ्याला दिली म्हणलं झालं काम. तसं तुम्हाला नाही काही आलं तर धडक योजना. मी बोलत होतो की देव किती आहे? देव एकच आहे महाराज. एकच व्रत करा, नाना व्रताच्या नादी लागू नका. एवढे उपवास करून देव भेटत नाही. एवढे उपवास करून जर देव भेटला असता तर भिकाऱ्याच्या घरी आला असता. ज्याला खाय भेटत नाही त्याच्या घरी आला. मग उपवास का करायचे त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो महाराज. पहिली गोष्ट, एकादशी म्हणजे काय? आज एकादशीचे ना. एकादशी म्हणजे काय बरं का? आम्ही एकादशीचा अपभ्रंश केला महाराज. एकादशीच्या दिवशी शरीर हलकं व्हावं याच्याकरता फल आहार. काय सांगितलं? फल आहार. आपण काय म्हणतो त्याले? फराळ. वा अरे वा. मी आलो तर विजू भाऊन मला ताट भरून आणलं महाराज. उसळ, पुन्हा आमटी, केळं, चिक्कू, पुन्हा म्हणले वरून तुम्ही ते टरबूज खाता का? म्हणजे उपवास नाही, एक बदलून खाणे. काय उपवास नाही, फक्त बदलून खाणे महाराज. दिवसभर चर पण एकादशी फल आहार. म्हणजे थोडं खाल्लं पाहिजे, म्हणजे शरीर हलकं राहिलं पाहिजे. हे एक कारण. दुसरी गोष्ट अशी, दर 15 दिवसाला 8 दिवसाला तर उपवास केलाच पाहिजे. सोमवार नाही जरी केला तर 15 दिवसाला एक उपवास जर केला तर जठर अग्नी प्रदीप्त होतो. हे मी शारीरिक कारण सांगायला लागलो. आध्यात्मिक कारण पुढे सांगणार आहे 12च्या पुढं. काय म्हणतो म्हणजे वा रे वा. कोणी घेतली याची तारीख? नाही सांगतो 5 मिनिटात, काही चिंता करू नका. हे मी शारीरिक कारण सांगायला लागलो की उपवास का करायचा. कारण जठराग्नी जर प्रदीप्त झाला नाही तर अन्न पचन होत. जठराग्नी कुठे? कोणत्या गॅसमध्ये जठराग्नी? लेकरू शांत आहे, फक्त पुढे लक्ष द्या. हां, या आपल्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये जठराग्नी तो प्रदीप्त जर झाला तर काय होते? अन्नपचन होते. कशावरून? तर ज्ञानोबारायांनी सुद्धा तो जठराग्नी प्रदीप्त केला होता. कधी? हां वा, काय उत्तर मिळालं महाराज. ज्यावेळेस मांडे भाजायचे होते त्यावेळेस ज्ञानोबारायाशी वनवे पडले. मुक्ते माझ्या पाठीवर आता तो मांडे भाज. उपवाशी पोट होतं महाराज. खायला लोक भिक्षा वाढत नव्हते ना. आता त्या माऊलीच्या त्या समाधीवर दह्या दुधाच्या घागरी आहेत महाराज. दह्या दुधाच्या घागरी. आपण जर हात जर टेकवला माऊलीच्या समाधीवर तर सटकन सटकते. एवढी चोपडी झाली आता समाधी. होते तेव्हा लोकांनी मधुकरी वाढली नाही. तसंच आहे महाराज. साधू संत होते तेव्हा कळाले नाही. आता तुकाराम महाराजाचा केवढा उत्सव करतो आपण. पण तुकाराम महाराज जेव्हा हयात होते तेव्हा लोकांनी त्यांना भजन करू दिलं. सारे लोक पाठीमागे लागले. ब्राह्मणाने त्रास दिला ना आपल्या पाटलांना का दिला नाही काय? बोलले ना महाराज. कोपला पाटील गावच लोक आता माझा भीक कोण घाले. वा वा. आता माझा भीक कोण घाले. आता माझा भीक कोण घाले. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता माझा भीक कोण घाली. आता माझा भिका कोण घाल. आता माझा भिका कोण घाल. पण ते संत होते त्यांनी सहन केलं महाराज. सहन केलं. मग एवढ्या पदवीला प्राप्त झाली. आज त्याच्या नावाशिवाय काही चालत नाही महाराज. कारण त्या संत लोकांनी संताची भूमिका घेतल्यानंतर त्यांनी जगाचा त्रास सहन केला. कारण संतच त्याला म्हणतात. संत कोणाला म्हणतात हो? हां, तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. मग अशी संत मंडळी. आणि त्या मंडळीने महाराज जठराग्नी प्रदीप्त केला. मांडी भाजली. अर्थात
उपवासाने जठराग्नी प्रदीप्त होतो आणि अन्नपचन होते. बर. तिसरी गोष्ट अशी की आध्यात्मिक कारण असं, एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे किती आकडा झाला? एकादशी म्हणजे 12. एकादशीचा आकडा किती? 11. वा, हे पंचांगाचं शास्त्र आहे. दशमी, एकादशी, द्वादशी म्हणजे 10, 11, 12. एकादशी म्हणजे 11. आता एकादशी 11चा आणि एकादशीचा काय संबंध आहे? तर खरी एकादशी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. या 11ही इंद्रियाने देवाचं भजन करणं, याचं नाव एकादशी धरणं. आता हे आपल्याकडून शक्य आहे का महाराज? 11 इंद्रिय देवाकडे लागले पाहिजेत तर एकादशी धरून फायदा. नाही तर एकादशी उपवास आणि डोळे जर वाईट पाहत असतील तर फुकट गेलं. विठाला विठाला. म्हणजे 11 इंद्रिय नीट करा मग एकादशी धरा, किंवा एकादशी धरता धरता 11 इंद्रिय शुद्ध झाले पाहिजे. मग पहिलं इंद्रिय डोळा आहे. डोळा जर दुरुस्त झाला नाही तर एकादशी करून फायदा काय? कारण सर्व पहिलं पापाचा वाटेकरी कोण आहे? पापाची सुरुवात डोळ्यापासून आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, हे डोळे जर पाप पाहत असतील तर मी त्याच्यापेक्षा आंधळा बरा. त्याविन आंधळा बराच मे, त्याविन आंधळा बराच मे, बराच मे त्याहुनी आंधळा. पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी, बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी. पापाची वासना नका जाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बराच मी. वा, काय प्रमाण दिलं. वा, बरोबर. असंच यूट्यूब चालू ठेवा गड्या. काय नाव या पोरायचं? गजानन महाराज बर. गजानन महाराज गायकवाड इथलेच का? मुक्ता युट्यूब चॅनल. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. तर एकादशी म्हणजे 11 इंद्रियाने एक दशा प्राप्त करणं. एकादश, एक दशा म्हणजे अवस्था. मग डोळा ताब्यात ठेवावा लागतो एकादशी व्रत करत असताना. मग नाही डोळा ताब्यात राहत, पण डोळा ताब्यात ठेवणं सोपं काम आहे. कारण एका माऊलीनं डोळा ताब्यात ठेवला होता. त्या माऊलीचं नाव, तिने डोळ्याला पट्टीच बांधली होती. काय तिचं नाव? गांधारी. वा, धृतराष्ट्राची पत्नी. वा, डोळा ताब्यात ठेवता येते. ऐका एक एक इंद्रिय. आता कान जर वाईट ऐकत असतील तर एकादशीच्या दिवशी कोणाची निंदा स्तुती ऐकू नये. वर्णावी ती थोरी, एका विठोबाची कीर्तिमान नवाची वर्णू नये. निंदा तर लगेच करू नये महाराज, एरवी करू नये. पण एकादशी जर निंदा जर केली तर 10 गुणा पाप जास्त लागते. निंदा करू नये कोणाची. निंदा केली होती महाराज एका राजानं सासरेची. काय त्या राजाचं नाव? याला भागवत ऐकणारे माणूस पाहिजेत आणि तेही कंटिन्यू आणि चित्त देऊन तर समजते कीर्तन. विडल विडल कीर्तन म्हणजे काय बाजारातल्या गप्पा थोडे आहेत महाराज. सध्या कीर्तनाचा तसा झाला महाराज हे. पण कीर्तन म्हणजे त्याच्यातूनही विनोद झाले पाहिजे. कोणत्या राजाने निंदा केली होती? महादेवाची. आता तर सांगा. वा, टाळी वाजवाय बाबा. दक्ष प्रजापतीने सासऱ्याची निंदा केली महाराज. या मुखाने काय झालं माहिती? त्याचं मुका झाला. मुका त्याला बोकड्याचं तोंड बसवलं. कोणाची जर निंदा या जन्मात केली तर पुढचा जन्म मुक्याचा भेटतो. मग पहा, कोणा निंदा करायची? मन करणं आत्या आहे का? मन करणं आत्या इथं म्हणजे आमच्याच गावात आहे का? बरं, असे मधात फवारे येतात. बरं, निंदा करू नये महाराज. निंदा रस बहु मिठा. अहो, निंदा जर केली तर मुक्याचा जन्म भेटतो.
फुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखद्गत वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी. साधू संतांची निंदा केली. अभंग पाहून घ्या तुम्ही. मग निंदा करू नये. तोंड निंदा करते पण तोंडाला सुद्धा पट्टी बांधली होती आपण कोरोनाच्या काळात. चला पुढे. कान जर वाईट ऐकत असतील तर कानात कापसाचे बोळे घालता येतील. चला पुढे. बर. आणखी नाक जर दुर्गंधीचा वास घेत असतील तर नाकाला सुद्धा रुमाल बांधता येईल. बर. हात जर वाईट मार्गाकडे जाता येईल तर हात बांधता येतील. पाय जर वाईट मार्गाकडे जात असतील तर पाय सुद्धा बांधता येतील. पण या हृदयात अशी एक वस्तू आहे महाराज, ती वस्तू आतापर्यंत बऱ्याच लोकांना आवरता आली नाही. तिचं नाव आहे मन. मन ताब्यात आल्याशिवाय एकादशीचं फळ मिळत नाही. लक्षात घ्या महाराज. मन आवरत नाही महाराज. हा मन कसं आहे, अतिशय मन आहे चंचल आहे महाराज. मन चंचल चपला, मन चंचल चपला, मन चंचल चपला, मन चंचल चपला. येता जाता न लागे वेळा, येता जाता न लागे वेळा. मन चंचल चपला, मन चंचल चपला. मन चंचल चपल येता जाता नलगे वेळ. बसते कीर्तनात पण घरचं कुलूप लावलं का नाही इथून झटके मारते कुलूपाले. बरं का. एवढं मन चंचल आहे महाराज. हा त्याच्याबद्दल एक दृष्टांत सांगतो. मी नेहमी सांगतच असतो मनाबद्दल. एवढं चंचल. बरं हे मन बापू एकमेकाचं दिसत नाही म्हणून बरं आहे. जगातल्या दोन गोष्टी दिसत नाहीत बरं का दादा हो, तरुण मंडळी बाजूला. दोन गोष्टी दिसत नाहीत, बाकीच्या गोष्टी सर्व दिसतात. एक मन दिसत नाही आणि या शरीरातला जीव दिसत नाही. जीव पाहिला का कोणा नाही, पण जीव जाताना दिसते का? जीव जाताना दिसत. जीव जर जाताना दिसला असता तर लोकांनी काचाच्या पेटीत ठेवला असता, पण दिसत नाही महाराज. किती दवाखान्यात न्या महाराज, ती जीव जातेच. डॉक्टर लोकांना ठेवला असता का पॅक, कसा जाते मग? किती पॅक ठेवते त्या डॉक्टरनं, पण जीव जातेच. जीव दिसत नाही. पुन्हा मन दिसत नाही. हे माझं मन तुम्हाला दिसत नाही, तुमचं मन मला दिसत नाही. एकमेकाचं जर मन दिसला असता तर पोलीस स्टेशनला मेहकरला तक्रार केली असती, तुमचं मन आमच्या पपईकडे आलं होतं. मनाची तक्रार झाली असती, पण मन दिसत नाही महाराज. मन दिसत नाही. एवढं चंचल मन आहे महाराज. त्याच्याबद्दल एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत घेत नाही पण आला योगायोगाने. एक जावाई बुवा सासरवाडीला चालले. सासरवाडीला जावाई म्हणजे देवाघरचा. देवाचा दिवस महाराज. जरासा जवाई गुणवान पाहिजे मग तर पाहायचं काम नाही बरं. बाबा बाबा बाबा. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. एका गावात मी भागवत वाचू लागलो आणि दुरुपद माय म्हणे, माय आमचा जवळ एवढा गुणवाने. मी चालू होतो रस्त्यानं. म्हणलं कसा काय गुणवाने? म्हणजे बापू काय सांगू तुम्हाला, एवढा गुणवाने. पोरीच्या लग्नाला 12 वर्ष झाले पण आमच्या जायानं अजून पिठात पाणी टाकू दिलं नाही पोरीला आमच्या. एवढा गुणवाने म्हणजे पोरी उंडा भिजवायचंच काम नाही. पोरीनं इळान ते बटाटे घेतले चिराय की हा पठ्ठ्या उंडा भिजून देते. एवढा बाई बुद्धी आहे हो. गरिबीचं दुःख फार वेगळं आहे महाराज. हा गरिबीचं दुःख गरिबालाच माहीत, श्रीमंत माणसाला गरिबी माहीत नाही. दोन खोल्या 4-4 पत्राच्या, 4-4 8 पत्राचं घर महाराज. बाथरूम सुद्धा दारी कशाचं, कुडाचं. कुडानाचं कुडाचं. आता कुठे बाथरूम आणि काय होतं का, नळ थोडी होते महाराज. एका राजनात पाणी आणि अंडाभर घरात पाणी प्यायचं. काळ आठवा आपल्या बाबा आज्याचा. आता लोक जागोजागी तोट्या, तरी तोंड खरकट हळच त्याचं. जागोजागी तोट्या आहेत महाराज. कळालं का मी काय बोलतो? पूर्वी बाथरूम दारी, एक स्वयंपाकघर आणि एक बैठकीचं घर. चहा पाणी झाला
सासून हात जोडले म्हणजे जावाई बुवा जराशे दारी दावर ही बाज उभी करायची आणि इथंच जेवाय बसायचं. किती अवघड येऊ मात. बाज उभी करायची आणि तिथंच चटया टाकायच्या. जवाई सासरा दोघं बाहेर गेले जरशे, सासू सुना दोघे जण स्वयंपाक करू लागल्या. बाहेर वाढून दिलं, घरात बसल्यानंतर वाढून दिलं. 3-3 चपात्या खाल्ल्या बरं का. 1-1 द्रोण कढी पिली त्यानं. पोटभर भजे खाल्ले, 2-2 वडे खाल्ले, पापड खाल्ले 2-2. पोट भरत आलं. आता स्वयंपाक चालू होता. त्या घरात लेकरू होतं 3-4 महिन्याचं. त्या लेकरांनी केली तिथं शी समजते ना. आता लेकरांनी शी केल्यावर दरवाजा एकच घर आले. काढून न्यावं तर रस्ता एक त्या टपरावर, राहू द्याव तर वाश येते. मग काय करावं वत्सला माय, काय करावं. हा काय आजीनं महा उत्तर दिलं बाबा. मला तर वाटे मराव नाही आजीच्या पोटी याव पुन्हा. आजीनं बरोबर उत्तर दिलं मला पाहिजे ते. आजी म्हणली बाबा काढून नेऊ नये आणि राहू देऊ नये, झाकून टाका. मग ती सासू म्हणाली ए सुमन, म्हणे काय आत्या. सुमन होतं त्या सुनाचे नाव. म्हणे काय आत्याच नाही, इकडे काय म्हणतात, सासूला काय म्हणतात इकडे, आई म्हणतात का इकडे. आता आमच्या घरी तसंच आहे महाराज. मी माझ्या आईला आई म्हणतो, ती आई म्हणते. मी माझ्या बाबाला बाबा म्हणतो, ती बाबा म्हणते. मला दादा म्हणत नाही. बरं आहे, इथून पुढे चालू होईल तर काय सांगा या पोराच्या राज्यात. म्हणजे काय आत्या, म्हणजे काय नाही बाई, लेकरानं शी केली त्याच्यावर टोपलं झाकून टाक. मग त्या पोरीनं टरकन टोपलं ओढलं झाकून कशावर, त्या शीवर मार. आता टोपलं झाकल्यावर जावायनं 3 चपात्या खाल्ल्या होत्या, 2 पापड, मूठभर भजे, 2 वडे. तरी जावाय असा कावरा बावरा पाहूच लागला. सासूबाई म्हणाली जावाई बुवा वडा आणू का, म्हणे नाही. भजी आणू का, म्हणे नाही. पापड नाही, भात नाही. मग तुम्ही असे कावरे बावरे काऊन पाहा लागले. म्हणजे मामी सर्व पदार्थ वाढले पण टोपल्या खालचं कधी वाढता. आता टोपल्या खालचं वाढायसारखं होतं का. बरं जाळं तर पोट भरत आलं होतं का नाही. टोपल्या खालचं वाढता का म्हणजे याची नजर त्या टोपल्या खाली गेली. तसंही मन आहे, हे मन भरत नाही. आणि मन जर हातात आलं नाही तर एकादशी करून फायदा नाही. मग या 11 इंद्रिय ताब्यात ठेवा. हे व्रत करा, आम्हा व्रत एकादशी. मग बाकीचे उपवास करावा का न करावे, नाही केली तरी चालतात. पण ज्याची त्याची इच्छा. पण 8 उपवास करू नका. आपली भावना वेडी झाली. सोमवार आला की लगेच महादेव. आमच्या गावात आता महाराज ते महादेव वलाच झाला. वलाच हे रात्रंदिवस, कोरडा नाहीच महादेव. ते शिवपुराण झाल्यापासून रात्रंदिवस महाराज महादेव वला. 10-5 बाया आहेतच मंदिरात. मी दर्शनाला गेलो कालच्या सोमवारी, अशी पिंडवर हात ठेवलेली, सटकन हात सटकले महाराज पिंड. मी त्या गुरुवाला म्हणलं का गुरुव दादा इतका कस काय चोपडा झाला. म्हणे महादेव म्हणजे बायाचा अभिषेक चालू आहे म्हणजे रोज बी. म्हणजे इतका जोरात. म्हणजे हो महादेव शेवाळला, नवरा उभा वाळला. त्याला आंघोळीला पाणी नाही, त्याचे कपडे मळमळ. कोणाचे, घरच्या महादेवाचे. किती अवघड आहे महाराज. मी नाही तुम्हाला महादेवाची सेवा करू नका असं म्हणत नाही. रोज 2 टाइम महादेवाला पाणी घाला, पण घरच्या महादेवाला वाढून देत जा पद्धतशीर. नाही तुम्ही हसा लागले म्हणजे असं आहे वाटते तुमच्या घरी. खरी सेवा घरच्या देवाची महाराज. मी बोलत नाही, तुकोबराय बोल. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता माऊलीची देवावर सत्ता असते महाराज. देवावर सत्ता. एका स्त्रीने तर सूर्य थांबवला होता, आहे का नाही. एका बाईनं आपल्या मेलेला पती वापस आणला होता. काय त्या बाईचं नाव, सावित्री. सत्यवानाचा प्राण वापस आणला होता महाराज त्या माऊलीनं. तिचं व्रत अजूनही चालू आहे. कोणतं व्रत आहे ते, वट सावित्री महाराज. आता पौर्णिमा येते ती पुढं ज्येष्ठात, आहे का नाही. काय त्या माऊलीची पुण्य असेल, तिच्या नावावरून ती पौर्णिमा आहे, वट सावित्री पौर्णिमा. अजूनही या माऊल्या महाराज त्या वडाला प्रदक्षिणा घालतात, धागा गुंडाळतात.
आहे की नाही. तिथं काही आंब्याचं फळ ठेवतात, पीस ठेवतात आणि म्हणतात वडापाव. वडापाव म्हणजे हॉटेलचा नाही, त्या वडाच्या झाडाला म्हणतात वडापाव, आहे की नाही. रोज पण त्या दिवशी महाराज प्रदक्षिणा घालतात बाया, नवी कपडे घालून. मी काल्याचं कीर्तन करून आलो करड्यावरून आणि गावातून चाललो. 25 बाया असा सरका येडा घालू लागल्या आणि एक बाई असा उलट्या येडा घाले. मी म्हणलं चंद्रभागा माय अशी उलट्या येडे काऊन घालतं. ते म्हणजे उद्या मेला पाहिजे म्हणे, पिऊन येते रोज. 25 बाया सरका येडा घालू लागल्या आणि एक बाई, ते महादेव तसाच असेल महाराज. कसा? शंकर सोसायटीचा भक्त. शंकर सोसायटी माहिती का? शंकर सोसायटी म्हणजे गांजेटी. मग शंकर सोसायटीचे सदस्य होऊ नका. विठाल या माऊलीला आपली सेवा करावी असं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा देवासारखं वागावं. संसारात एका हातानं टाळी वाजत असते का रे वा? तुला कसं काय माहिती? होच म्हणतात बरे चांगले लेकर. तुमच्या गावातले लेकरं जर हुशार आहे तर मायबाप किती हुशार असतील. या लेकराहून अंदाज लागते मात्र. कारण भाताची परीक्षा असं, अंगणाची परीक्षा, घराची परीक्षा अंगणावरून. लेकरू हुशार आहेत, त्या अर्थी लोक हुशार आहेत महाराज. मग व्रत एकादशी केलं पाहिजे. बाकीचे व्रत नाही केले तरी चालतील. पाप झालं तर मी भोगील. नका लागू त्या मंगळवाराच्या नांदीन. सोमवार आणि बुधवार आणि गुरुवार. बापा बापा बापा, या मार्गशीर्ष महिन्यात काय गुरुवारची पूजा. बापा बापा बापा, कोणतं व्रत येते? महा एकादशी करत नसेल आणि महालक्ष्मीचं व्रत जर करत असेल तर लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. कारण लक्ष्मीचा मालक कोण आहे? नारायण. आणि एकादशी कोणाची आहे? नारायणाची. एकादशी केली पाहिजेत म्हणजे गुरुवारचा उपवास येते. पुन्हा आहे का? आजचा कोण वार हो? हा वा, म्हणजे सोमवारच्या दिवशी एकादशी आली. सोमवारचंही पुण्य मिळते आणि एकादशीचंही. चला पुढे. पुढची एकादशी मंगळवार, म्हणजे मंगळवारचं व्रत होते. त्याच्या पुढची बुधवार, त्याच्या पुढची गुरुवार, त्याच्या पुढे शुक्रवार, त्याच्या पुढे शनिवार, त्याच्या पुढे रविवार. कारण एकादशी वार बदलून येते म्हणजे वाराचंही पुण्य मिळते आणि एकादशीचं पुण्य मिळते. म्हणून नारायण महाराज म्हणाले आम्हा व्रत एकादशी. उद्यापासून तरी लक्षात घ्या, बाकीचे उपवास नाही केले तरी चालतील पण एक एकादशी केल्याशिवाय राहू नका. पण आपलं काम एवढं बिघडेल महाराज. सोमवार आला की महादेव, मग महादेवाचीच उपासना करावं का नाही 8 दिवस. आला मंगळवार, मग लगेच देवी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनाथ निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासूर मर्दना लागून. महिषासूर मर्दना विविध तापाची रवया झाडण्या. विविध तापाची रवया झाडणी. भक्ता लागितो पावसी निर्वाणे. पावसी निर्वाणे. आईचा जोगवा जोगवा माझे. आईचा जोगवा जोगवा मा. आईचा जोगवा जोगवा माझे. आईचा जोगवा जोगवा माझे. लगेच मंगळवार आला की भवानी मातेचा जय जयकार जोगवा. मग त्या देवीचीच पूजा करावं का नाही 8 दिवस. गेला मंगळवार, आला बुधवार. बुधवार कोणता देव? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. मग त्याचीच पूजा करावं की 8 दिवस नाही. आला लगे शुक्रवार, जय जय संतोषी माता, जय जय मा. लगे संतोषी माता. मग संतोषी माताचीच 8 दिवस पूजा करावं का नाही. आला शनिवार, आणले कळशीभर पाणी, आणले रुचकीचे फुलं, रुईचे फुलं, टाकलं पाणी त्याच्या अंगावर. कोणाच्या? महाराजाच्या नाही, कोणाच्या? मारुतीच्या. लगेच घातला त्याच्या गळ्यात हार रुईच्या फुलाचा. मग त्याचीच पूजा करावं का नाही 8 दिवस. आला पुढे महाराज काय? रविवार, येळकोट येळकोट. जय मला. असा रोजचा जर देव बदलला तर तो मरस्तोर रे त्याला देव भेटत नाही. विठाल काय करावं लागेल आता मतितार्थ काय? तुम्हाला एका देवाची भक्ती करावी लागेल आणि बाकीच्या देवाला हे त्याचं बरोबर आहे महाराज. आणि तुकोबऱ्याच्या गाथ्याचं पारायण चालू आहे. त्या गाथेत येईल मी पदरचं बोलत नाही. काय बोलले हो महाराज? एक गाऊ आम्ही विठोबा. विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही. विठोबाचे नाम विठोबाचे नाम.
तुला राजभार दहा वाजून 20 मिनिटं झाले बाबा आणि अभंगाच्या पहिल्या चरणात सांगू का राहू देऊ मग आता सांगाच म्हणता हेच मग सांगा तरी 10:30 आटपतो हा महाराज. मग महाराज काहून असे बोलले असतील हो? तुकाराम महाराज गाथा पार किती लोक बसले पार झाले? 12 जण. माय बाई सत्यभामा माय असे 12च का? कमीत कमी एवढ्या मोठ्या गावामध्ये 50 लोक तर बसायला पाहिजे. 50 लोक बसायला पाहिजे. पा उद्यापासून ज्यांना घडेल ते बसा पारणारे. तुकाराम महाराजाची गाथा म्हणजे माथा ठिकाणावर येण्यासाठी आहे. माथा म्हणजे शेतातला माथा नाही, माथा म्हणजे डोकं. अजून तरी ध्यानात घ्या. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, तुकाराम महाराजाच्या नंतर जन्माला आलो. त्या बोवानं घराची राख रांगोळी केली ना आपल्यासाठी गाथा लिहिला. लोक वाचायला तयार नाहीत महाराज. किती अवघड काम आहेत. असो जाऊ दे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उद्यापासून पहा घडेल ते बसा 10-5 लोक. काय लिहून ठेवलं गाथ्यात? महाराज म्हणाले एक गाऊ आम्ही विठोबाचे आणि काचे काम नाही. आता आता म्हणजे आता हा शब्द कोणता आहे? वर्तमान काळी आहे का भविष्य काळी आहे का भूतकाळी आहे? चालू पूर्ण वर्तमान काळ आहे का? कोणता टेन्स आहे रे? फ्युचर टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे का प्रेझेंट टेन्स आहे? हे पोराट हे पटका बांधतेमध्ये हे ठणशा पाहिजे का महाराज? कोणता टेन्स आहे? कोणता टेन्स नाही? पोरे शिकत नाहीत का इंग्रजी? मी एकडे शाळेत नाही का? तुम्ही गावातला का जिल्हा परिषदले? ठीक आहे, जिल्हा परिषद जरी असली तर शिक्षण समिती असेल ना. शिक्षण समितीचं लक्ष पाहिजे शाळेवर. विठाला विठाला मी कशा करता बोलतो महाराज? हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता आता हे कलियुग आहे बाबा. आता विठ्ठलाचंच नाव घ्यावं लागेल का? कारण सध्या तो राजा आहे महाराज. कलियुगातला राजा आहे. कानडा राजा पंढरीचा हो किंवा याच्यापेक्षा पुढे बोलता येईल महाराज. नामदेव महाराज बोलले. काय बोलले हो नामदेव महाराज? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी हो विष्णुदास नामा जीवे भावे वो वाड्या. इथून पुढे प्रमाणाशी एकेरी होती ना टायमाच्या अभावी. विठोबाचं राजे म्हणून विठ्ठलाचं भजन म्हणजे काय केलं पाहिजे? त्याचं व्रत केलं पाहिजे. बर आम्हा व्रत एकादशी. देव कोणता आहे आमचा? देव म्हणजे केशव. विठ्ठलालाच नामदेव महाराज केशव म्हणत होते. नामामणी केशी राजा केला नेम चालू. आता केशव म्हणजेच विठ्ठल. विठ्ठलाचं भजन केलं पाहिजे, केशवाचं भजन. बर आमचं तीर्थ कोणतं? तीर्थ तुळशी. तुळशीच्या माळीशिवाय दुसरी माळ वारकऱ्यानं घालू नये. आमच्या गावात काही लोकांनी पांढऱ्याच माळी घातल्या. ते पांढऱ्या माळीमध्ये सारं चालते. पांढऱ्या वारे वा पांढऱ्या माळी सारं चालते. वारे वा. पांढऱ्या माळी घालू नये वारकऱ्यानं. कोणती माळ घालाव? पवित्र तुळशीची माळ घालाव महाराज. पवित्र तुळशीची. का? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैशिद प्रीती करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. आता तुळशी कोण आहे? तुळशीने सर्वस्व अर्पण केलं भगवंताला. तुळशी पूर्वी जालंधर नावाच्या दैत्याची पत्नी होती. तिचं नाव होतं रुंदा. पण भगवान विष्णूला महाराज त्या जालंधराला मारायचं होतं म्हणून त्या रुंदेचा भंग केला आणि तिथे तुळस उगवली. म्हणून देवाने ती तुळस गळ्यात धारण केली. तुळशी हर गळा. म्हणून तुळस व्रत केलं पाहिजे. तीर्थ आलं लक्षात. आता ठळक बातम्या सांगतो. बर नारायण महाराज पुढे काय बोलले माहिती आहे? महाराज नारायण महाराज पुढे बोलता बोलता असं बोलले की याशिवाय आम्हाला दुसरं कोणतंही साधन चालत नाही. आमचं तीर्थ कोणतं, आमचा देव कोणता आणि आमचं व्रत कोणतं? अभंगाचं पहिलं चरण. आणि कने आम्हा व्रत एकादशी. आम्हा व्रत
देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी आणि कलेलो माता आणि कलेलो माता कलियुगामध्ये भक्तीच जर करायची असेल तर पांडुरंगाची करा. मग महादेवाचे भक्त नाराज होऊ देऊ नका बरं का. कारण महादेवाला पांडुरंगानं कुठं घेतलं? परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम. आलं का लक्षात? कारण हे दोन्ही देव एकमेकाचं भजन करतात. महादेव विष्णूचं भजन करतात आणि विष्णू फक्त भांडणं लागले तुमचे आणि आमचेच. महादेवाचे भक्त विठ्ठलाचं दर्शन घेत नाहीत आणि विठ्ठलाचे भक्त महादेवाचं भजन करत नाहीत. महादेव अनादि देव आहे, पण सध्या ज्याचं राज्य आहे त्याचं भजन करावं लागेल. महादेवाच्या रोज पाया पडावं लागेल. पुन्हा बोलू, आपण ग्रस्त आश्रमी आहोत. ग्रस्त आश्रमी लोकांनी महादेवाचं दर्शन घेतलंच पाहिजे. कारण महादेव ही धनाची देवता आहे आणि विष्णू मोक्षाची देवता आहे. मग अगोदर भक्ती महादेवाची का विष्णूची? महादेवाची. वा, म्हणून या माऊल्या शिवपूजन करतात रोज. आणि नेनो बा साधन. नेनो म्हणजे आम्ही बाकीचे साधन जाणत नाही. आमचा विषय हरिकीर्तन. आमचा एकच विषय हरिकीर्तन. बाकी आम्ही साधनं जाणत नाही. कलियुगामध्ये बाकीच्या साधनाची गरजही नाही महाराज. बाकीचे साधनं सर्व मोडून टाकले. मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार. राज्यभार म्हणजे हायवे. बाकीचे रस्ते मोडून टाकले साधू संतांनी. का? काही रस्ते बारीक होते आणि काही अवघड होते. आता बारीक रस्ता कोणता होता? कर्मकांडाचा रस्ता बारीक आहे. कारण कर्मकांड म्हटल्यानंतर सूर्योदयाच्या अगोदर अर्घ्यदान करावं लागते. कोणाले? सूर्याला. ओम खगाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम दिनकराय नमः. हे सूर्य निघायच्या आत करावं लागते. होईल का आपल्याकडून? आपली तर 9च्या पुढे आंघोळ होते. कर्मकांड सांगायला लागलो. पुन्हा धोत्र्याच्या मिर्या डाव्या हातानं पाडाय जमत नाही. हे कर्मकांड आहे. जेव्हा बसल्यानंतर पाणी फिरवायचं असलं तर किती पाणी घ्यावं हातावर? उडदाचा दाना भिजल एवढं. आपण किती घेतो? आपल्याही पात्रावर, लोकांच्याही पात्रावर. मग हे कर्मकांड आपल्याकडून होत नाही कलियुगात. म्हणून हे रस्ता मोडून टाकला. मोडून या वाटा. सूक्ष्म म्हणजे बारीक आणि दुस्तर म्हणजे अवघड. योगाचा रस्ता अवघड होता, तोही बंद केला महाराज. मग सोपा रस्ता. हरीचं नाम, अमुचा विषय हरिचिंतन, हरिकीर्तन. हरिकीर्तन करा कलियुगामध्ये. दुसरे साधन करू नका. मी कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायणा देईल भेट. वा वा. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायणा देईल भेट. वा, काय भजनी हुशार आहे तो महाराज. एकेरी प्रमाण म्हणा लागले टायमाच्या आवड. काम तेवढं करायला लागले महाराज. म्हणजे गुत घेतल्यासारखं. जय हरी. सोयाबीन कशी पटपट सोंगतात असं टायमाच्या लक्षात घ्या महाराज. हुशारी मंडळी आपल्या गावातली महाराज. तरबेजे. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही सोबत असतो महाराज. काय म्हणतो म्हणजे तुम्हाला धंदाच काय? लोक काय बोलतील काही सांगता येत महाराज. एका गावात मी कीर्तन गेलो जगन महाराज. ते म्हणजे पखवाज्याचे लयच भाव वाढले. म्हणजे तुझ्या पोराला बसव. ते म्हणे आपलं तिकडे आहे. म्हणजे आपलं बस स्टँडवर उड्या मारते. लोकांचं पखवाजा ते बरं दिसत नाही. तुझ्या पोराला शिकव ना. मुकत राहील ते बोललंच नाही मार. हे का झोप आहे का पखवाजा? झोप आहे का मार? 4 तास प्रॅक्टिस करावं लागते. कुठं बसून? इंद्रायणीच्या घाटावर थंडीत घाम फुटते तेव्हा पखवाज वाजवता येते. विठ्ठल. भजन म्हणणं सोपं काम आहे का महाराज? बेंबीपासून आवाज काढायला सारे आताडे गोळ्या होतात महाराज. कीर्तन करणं सोपं काम आहे का? पूर्ण ग्रंथाची माहिती पाहिजे. लोक कीर्तन होईपर्यंत राम राम जय हरी जय हरी. गॅप पडल्यावर कोण भेटाय. अवघड काय महाराज. मग तू 13 दे. बरं चाललो पर्यंत लोक बरं म्हणतात. पण एकदा का गाडी रुळाच्या खाली गेली ना मग कोणी कोणाचं नाही महाराज. कोणी कोणाचं नाही. असो प्रमाण भरपूर. मी कशा करता बोलतो. नाना साधनाच्या नादी लागू नका. योग नाही याग नाही. योग याग विधी इनेनो सिद्धी
वायाची उपाधी दंभधर्म म्हणून आमचा विषय हरिचिंतन. बरे हरी कीर्तन करण्याकरता संगती चांगल्याची लागेल का नाही महाराज? संगत जर वाईटाची लागली तर माणसं नामस्मरण करत नाहीत. कारण जीवनामध्ये जर घडायचं असेल तर संताच्या संगतीची गरज आहे. नारायण महाराज म्हणाले आम्ही संताची संगत एवढी केली तर निरंतर केली. कारण संताकडे प्रेमाचं भांडार आहे. अभंगाचं तिसरं संत संगती निरंतर. वा वा. संत संगती निरंतर. निरंतर संत संग निरंतर संत संग निरंतर. प्रेमधन हे भांडार. प्रेमधन हे भांडार. आनिक नेनोबा साधन. आनिक नेनोबा साधन. प्रेम धन भांडार. प्रेम धन भांडार नेनोबा साधन. आनिक रेणुबा विठोबार कुमार. विठोबार कुमारी. विठोबार कुमार. विठोबार कुमारी. 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 ढोबा घुमाई ढोबा 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 ढोबा. ढोबा ढोबा. वा वा. ताली ताली. ढोबा ढोबा ढोबा. वा टाळी वाजवायला. वा छान. काय पोरं पावले खेळायला लागले महाराज. खरंच संस्थेत जर मुले टाकले ना आणि चांगली संगती लागली ना हे पोरं कीर्तनकार तर होतील. नाही झाले तर निर्व्यसनी होतील आणि बापाला बाप म्हणतील आणि आईला आई म्हणतील. बरेच लोक आता आईला आई म्हणाय तयार नाहीत, बापाला बाप म्हणाय तयार नाहीत महाराज. हां पण हे मुलं जर माळकरी झाले तर आई वडिलाची सेवा करतील आणि माणूस म्हणतील म्हणून जगतील महाराज. लक्षात घ्या. कारण वारकरी संप्रदायाची मुलं आतापर्यंत वाया गेली नाहीत महाराज. सुंदर मुलं आहेत. सर्वांनी भजन केलं पुढच्या मागच्या. पण तिकडे पाठीमागं कोणी भजन केलं नाही. विठोबा रखुमाई त्याच्या जीवाले धक्का नाही. पण आता माऊलीचं भजन येणार आहे 2च मिनिटात. सर्वांनी भजन म्हणायचं आहे. हे बुवा 2 तास झाले पखवाज वाजवा लागली. जगन महाराज बोटं फुटले. पाहू त्यावर बोटवरी करा. पट्ट्या लावल्या आहे का नाही. हां हे 2 तास झाले जोरजोरात महाराज अंतकरण भरून भजन म्हण लागले. यायचे आता गळे दुखत असतील आहे का नाही. यायचे हात दुखत असतील. मी सुद्धा काल काला करून आलो महाराज. माझाही आवाज बसलेला आहे. एक दिवस त्या करड्याला कीर्तन केलं घरी आलो. आमची पत्नी म्हणली तुमच्या कीर्तनात ते जगन महाराज पखवाज होता त्याचे बोटं फुटले. भजण्याची सुद्धा महाराज गळ्यात आणू म्हणा लागले महाराज त्याचे पाय दुखत असतील. तुम्ही सुद्धा दिवसभर भागवत करता संध्याकाळी कीर्तन तुमचा गळा दुखत असेल दाबू का म्हणजे जीव घेता का मा. पत्नी सेवा करावं म्हणजे का गळा दाबा का विष्णू बुवा. मग काय सेवा करावं काही नाही. महाराज जर कीर्तनावरून आले आता वजनी मंडळ जर घरी आले तर यांना काढा करून देता तुम्ही. सूट मिरे आणखीन गूळ हळद बरोबर आहे ना. म्हणजे गळा मोकळा होईल. दुसरी गोष्ट कोणी मालक आपला मालक जर शेतातून जरी आला दुकानहून जरी आला किंवा मेकरून बाजारून जरी आला तर पत्नीचं पहिलं कर्तव्य मालकाला ग्लासभर पाणी प्यायला देणे. आता कोण कोण देते कोण देत नाही आपला आपण विचारा करा. मालकाला पहिल्यांदा ग्लासभर पाणी दिलं पाहिजे. तुम्ही द्याय पाहिजेत पाणी. हिवाळा असला तर थंडगार दिलं पाहिजे. त्याची दात खिळी बसली पाहिजे. उन्हाळा असला तर गरम पाणी देत जा. तोंडाला फोड आले पाहिजे. नाही नाही मोसम पाहून पाणी देत जा. आहे की नाही. एक माऊली म्हणे महाराज हे का सांगायचं काम आहे का आम्हाला 50% आरक्षण आहे. आम्ही का मालकाला पाणी देणार नाही का. पण आमचा मालक मेह करून पाणी घेऊन येते. मग कशी माऊली पाणी दिली. मेहकरचं पाणी पिणारे लक्षात घ्या. गढूळ पाणी पिऊ नका. तुम्ही जर गढूळ पाणी पिणं सोडून दिलं
ती माऊली तुमचे पाय धुवून पिईल. इथे कोणी गडूळ पाणी इथं? हो मंडपवाले, गडूळ पाणी. गडूळ पाणी म्हणजे काय रे? दारू? अरे बापरू, काय अभ्यासू लेकरू आहे महाराज. गडूळ पाणी म्हटल्यावर दारू म्हणते. वा अरे वा, शाबास. मग गडूळ पाणी पिऊ नका महाराज. अरे गढूळ पाणी पिल्यामुळे घरादाराची धुळधाण होते. व्यसन कशाला करतो महाराज? याच्याकरता संतांच्या संगतीचे प्रमाण झालं. तिसरं, संत संग निरंतर प्रेम धन. हे प्रेमाने साधू संत सांगत आले, बाबा व्यसन करू नका. किती व्यसन आहेत महाराज? दारू, पुऱ्या, या बिड्या. काही काही माणसं तर नाकातून दुपट्या काढतात डुकरासारखं. नाकातून दुपट काढणारा तर तोंड आणि डुकराचं तोंड सारखंच आहे महाराज. उद्यापासून बिडी वडायची नाही हे ध्यानात घ्या. पुन्हा तंबाखू खायची नाही. तंबाखू किती खा लागले महाराज, काही मेळ आहे काय? बरं नुसती तंबाखू खात नाहीत ते माणसं महाराज. तंबाखू काय लावून खातात रे? बापरे, चुना तंबाखू. वा रे वा. तंबाखू म्हणजे नवरी, ती तळ हातावर आणायची अशी. आपली पोरगी आपण तळ हाताला फोडासारखी सांभाळतो महाराज. आणि नवर देऊन वाजत गाजत आणायचा. नवर देऊन देऊ दोन्हीचं मिलन, लग्न दोन्हीचं. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. लागलं लग्न कोणाचं? तंबाखूचं चुन्याचं. लग्न लागलं की टाळी वाजवायची अशी. टाळी वाजवली की ती नवरदेव नवरी उचलून घ्यायची. बाकीचं वऱ्हाड कोणाच्या नाकात जावो, कोणाच्या तोंडात जावो, त्याला काय गरज आहे महाराज? महाराज आला का भागवतकार आला. पुन्हा ती नवरदेव ते फेकून दिलं वऱ्हाड की नवरदेव नवरी अशी बवल्यावर ठेवायची. मग त्यातल्या ते लांडगी करवल्या काढून टाकायच्या, त्या कांड्या. ते काढून टाकल्यावर फक्त नवरदेव नवरी उचलायची आणि येंडी का गाडीत ठेवायची. ती गाडी आली बस स्टँडवर. म्हणजे काय शिंदे सरकारनं बाहेर 1500 रुपये पगार, आपल्याला काहीच नाही. हेकाड तोंड्यात तोंड सारखं करा अगोदर. तोंडात सारं खताड भरलं. बोलताय ना तुम्ही पच 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 कुठेही थुकतं. आणि आम्हाला पगार नाही म्हणतं. कशाला देईल पगार? यायले व्यसन करायला देईल का सरकार? ह्या माऊल्या व्यसन करत नाही म्हणून येईल 1500 रुपये पगार आहे. ह्या लाडक्या बहिणी मेवणे वाऱ्यावर. म्हणून तुम्ही सुद्धा यांना तंबाखू खायला, बिड्या वड्या पैसे देत जाऊ नका बरं का माऊल्या हो. तुमचे पैसे बचत ठेवा, पुढे कामी आले पाहिजेत. माहेरात न्यायले साडी ती कुणी सुनी आले हसले. आता पैसे इकडचे, साडी तिकडली. वा रे वा. म्हणजे आमच्याच घरी असं आहे का? तुमच्या इकडे असं आहे का? माऊल्या हसते याचा अर्थ तसं आहेच ते. असू द्या, तसंच येते पण असू द्या. असं मालकाला अर्जंट काम पडलं देत जा महाराज पैसे. मालकाला जर अर्जंट काम पडले आणि पैसे जर तुम्ही दिले ना तर महालक्ष्मी तुम्हीच आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही मालकाला जर चांगलं वाढून दिलं दररोज तर तुम्हीच अन्नपूर्ण आहेत महाराज. तुम्हीच अन्नपूर्ण आहे. आणि कधी कधी नवऱ्यासोबत जर भांडण केलं तर दुर्गादेवी तुम्हीच. असे 3 रूपं तुम्हाला घेता येतात. पण काही नाही, मालकाला पाणी देत जा, प्यायला चांगलं वाढून देत जा. एक माऊली म्हणाली, आम्हाला सांगताना तुमच्या घरी कसं आहे, मला घरी जेवण करायचंच काम नाही. इथला काला झाला की तिथली सुरुवात. पण पावसाळ्यात कधी घरी असतो मी 2-3 महिने, तर आमच्या घरची वाढून द्यायची पद्धत सांगतो महाराज. आता कमीत कमी नवरा जेवाय बसल्यावरती घर झाडायला पाहिजे का नाही? ए अन्नपूर्णा आहे, घर झाडायला पाहिजे का नाही? कांद्याचे टपरं तिथंच, वांग्याचे देठ तिथंच. बुवा जेवा. मला पत्नी म्हणली, बुवा जेवा. जेव्हा बसतो, बाहेरून आली हवा, बुड्डी के बाल वहा. आणि काय जेवा? ताटा पुढे जर बुड्डीचे बाल येत असतील तर काय जेवण आहे का महाराज? ते चांगलं जेवण वाढत जा, घर झाडून काढत जा. मातीचा असो का सिमेंटचा असो, पण झाडणं कोणाचं काम आहे? घर झाडणं कोणाचं काम आहे? यायचं बायाचं. शाबास, काय पोरगी बोलली जनाबाई. वा रे वा. काय लेकरं हुशार आहेत महाराज. मग चांगल्या पद्धतीने वाढून देत जा महाराज. जरा जरा चपाती, जरा जरा भाजी वाढली पाहिजेत मालकाला. पण तसं वाढत नाही तो बापू. आता काय सांगा, भाजीचं टोपलं, भाजीचं बघून आणि भाकरीचं टोपलं तुझ्या मनानं खाय. मी चालली टी व्ही पाहायले. असं जर जेवण असेल तर खरंच सांगा, शेतात जाऊन लिंबाखाली जेवावं का घरी जेवावं? शांतचित्त मग चांगलं वाढून देत जा. खरा परमार्थ हाच आहे महाराज. आणि ह्या संतांच्या संगतीत ह्या गोष्टी शिकाय मिळतात. व्यसन करू नका. गुन्ह्या गोविंदाने पती पत्नी सोबत राहा महाराज. कारण कधी कोण जाईल काही सांगता येत नाही. की भातुकलीच्या खेळामधली
राजा आणि राणी अर्ध्यावर डाव मोडला अधुरी एक कहाणी. प्रेमाने राहा आणि त्या प्रेमाने महाराज जीवन जगायचं असं तर संताची संगती करा. म्हणून संत संग निरंतर प्रेम धन ही भांडार. प्रेमाचं धन आहे महाराज. नाही तर संसारात सर्व दुःखच भरलेले आहे. पण प्रेमाने जर संसारात राहिले ना तर त्या संसारातच सर्व सुख आहे. म्हणून प्रेमाने संसारामध्ये जीवन जगा. अशी तुमची आमची परंपरा तुम्हा आम्हाला नारायण महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. ऐसी आमोची परंपरा, ऐसी आमोची परंपरा, भले नाम याचा नारा, म्हणे नाम याचा नारा, आणि कनेनो पासा धन, आणि कनेनो पासा धन. नारा हरे नाम याचा नारा, आणि कनेनो पासा धन, आणि कनेनो मुता विषय हरे कीर्तन, आमुता विषय हरे कीर्तन, कीर्तन. विषय हरि कीर्तन, विषय हरि कीर्तन, आमचा आमचा विषय हरि, आमचा विषय हरि कीर्तन, आमचा विषय हरि कीर्तन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.